ओके. हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपले 2 मेथड्स आपल्या कंप्लीट झालेले आहेत. ओके, आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं, चॅप्टर नंबर 1, दॅट इज नथिंग बट द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्या 2 व्हेरिएबल्स मधले पूर्ण चॅप्टर मध्ये थ्रू आउट द चॅप्टर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय, जे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं काय फाइंड आउट करायचंय? सोल्युशन. ओके, सो सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आतापर्यंत आपण 2 मेथड्स बघितल्यात. पहिली मेथड आपण बघितली होती, दॅट इज नथिंग बट द एलिमिनेशन मेथड, आणि सेकंड वन इज द ग्राफिकल मेथड. आता आपण जाणार आहोत थर्ड मेथडकडे. पण थर्ड मेथड आहे दॅट इज नथिंग बट द क्रॅमर्स रूल. बट क्रॅमर्स रूल शिकण्या अगोदर डिटर्मिनंट ही एक नवीन कन्सेप्ट आहे. सो डिटर्मिनंट ही कन्सेप्ट तुम्ही शिकली पाहिजे. सो डिटर्मिनंट काय असतं, तर एका अशा बॉक्समध्ये आपल्याला काहीतरी नंबर्स वगैरे दिलेले असतात. जस्ट लाईक हिअर बघा, इथे दिलेले ए बी अँड सी अँड डी. ओके, आता ही ए बी सी डी हे काय असणार आहेत? रियल नंबर्स असणार आहेत. हे काय असणार आहेत? रियल नंबर. या डिटर्मिनंटला 2/2 चा डिटर्मिनंट म्हणतात. काय म्हणतात? 2/2 चा डिटर्मिनंट म्हणतात. आता 2/2 कसं? तर या ठिकाणी जर मी एक डिटर्मिनंट घेतला या पद्धतीने, बघा इकडे घेतला ए बी, इथे लिहिलं सी आणि डी. आता बघा, सगळ्यात पहिले आपण 2 कन्सिडर करूया की हॉरिझॉन्टल ज्या लाईन्स असतात, काय या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात यांना आपण काय म्हणतो? रो म्हणतो. काय म्हणतो? रो. सो रो किती आहेत रे? रो नंबर 1, रो नंबर 2. बघा जस्ट लाईक दिस, ए बी ही एक रो आहे आणि सी डी ही एक दुसरी रो आहे. सो किती रो आहेत रे? मी या ठिकाणी लिहितो 2 रो आहेत. रो किती आहेत? 2 रो आहेत. आणि जे व्हर्टिकल्स असतात, अशा उभ्या रेषा ज्या आहेत, याला आपण काय म्हणतो? कॉलम असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? कॉलम. तो कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 आहेत का या ठिकाणी? आपण चेक करूया की कॉलम सुद्धा किती आहेत? 2 आहेत. बघा, हा एक कॉलम आहे आणि हा दुसरा कॉलम आहे. ओके, सो या ठिकाणी मी रो लिहिलं होतं, या ठिकाणी लिहितो कॉलम. सो हा किती बाय कितीचा आहे? 2/2 चा डिटर्मिनंट आहे. आता तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये आहात, फक्त 2/2 चाच कॉलम आहे. नेक्स्ट 2/2 चा डिटर्मिनंट आहे. जसं जसं तुम्ही हायर स्टँडर्ड मध्ये जाल तसं तसं तुम्हाला 3/3 चा, 4/4 चा असं तुम्हाला काय मिळेल? डिटर्मिनंट मिळेल. ओके, सो डिटर्मिनंट या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. या ठिकाणी एक नंबर असतो ए बी सी आणि डी. आता प्रत्येक डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू असते. प्रत्येक डिटर्मिनंटची काय असते? एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. आता ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात? तर सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की या ठिकाणी करायचं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं असतं? मग कोणाकोणाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार? सगळ्यात पहिले ए आणि डी चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सगळ्यात पहिले तुम्ही म्हणाल सर बी आणि सी चं मल्टिप्लिकेशन करू फर्स्ट टाइम, तर रॉंग, तुमचं आन्सर चुकलं. सो डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन कोणाचं करणार? ए आणि डी चं. त्याला ब्रॅकेट घालायचं विसरायचं नाही, ब्रॅकेट टाकायचंच टाकायचं. आफ्टर दॅट लिहायचं असतं मायनस. काय लिहायचं? ए आणि डी चं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर लिहायचं मायनस, अगेन सेकंड ब्रॅकेट. आता तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार बी आणि सी चं. सो बी मल्टिप्लाय बाय सी. अशा पद्धतीने ए इंटू डी म्हणजेच काय? ए डी, मायनस बी इंटू सी म्हणजेच काय? बी सी. अशा पद्धतीने तुम्हाला डिटर्मिनंट काय करायचा असतो? सॉल्व्ह करायचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण काही डिटर्मिनंट घेऊया. बघा इथे दिलेले फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण बघूया. ओके, सो पहिला तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला ए. आता कोणताही डिटर्मिनंट हा शो करतो, तर तो शो करताना आपल्याला काय कोणत्या लेटरने दाखवायचं असतं? कॅपिटल लेटर्सने लिहायचं असतं. उदाहरणार्थ बघा, हा डिटर्मिनंट आपण कॅपिटल ए लेटरने दाखवलाय, हा डिटर्मिनंट कॅपिटल एन आणि हा कॅपिटल बी. सो डिटर्मिनंट ऑलवेज शो बाय ए कॅपिटल लेटर. ओके, आता सॉल्व्ह कसं करणार? हे ए लिहा या ठिकाणी. ए इज इक्वल टू सगळ्यात पहिले कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार? 5 मल्टिप्लाय बाय 9, याला ब्रॅकेट टाका. मग काय घेणार? मायनस, अगेन सेकंड ब्रॅकेट,
या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि हे सॉल्व्ह करा. 5 9 जा 45 मायनस 3 7 जा, हे सबट्रॅक्शन करा. 5 मधनं 1 गेला 4, 4 मधनं 2 गेला 2. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली रे? 24 इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ए. सिमिलरली एन डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. एन इज इक्वल टू व्हॉट? सगळ्यात पहिले हे मल्टिप्लिकेशन करा. -8 मल्टिप्लाय बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट, नंतर मायनसचं साइन घ्यायचं असं. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 मल्टिप्लाय बाय 2. ओके, सॉल्व्ह करा. 8 4 जा 32 आणि हे मायनस साइन, आन्सरला द्या मायनस साइन. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय झाला? प्लस. 3 2 जा 6. 32 मधनं 6 गेले, किती उरले? 26. मोठी संख्या कोण? 32. तिचं साइन इथे काय लिहिणार? n. बघा, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हाही आपण बेसिक घेतलं होतं, बेसिक घेताना एक गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती की हे जे साइन आहेत हे आपल्याला थ्रू आउट द इयर लागणार आहेत. प्लस प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस 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 प्लस, हे लक्षात ठेवायचंय. थ्रू आउट द इयर हे विसरायचं नाही. बघा, या ठिकाणी याचा खूप आपल्याला फायदा होतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही दोन सारख्या रूटचं मल्टिप्लिकेशन होतं, √3 इंटू √3, तर हा रूट कॅन्सल, फक्त आन्सर काय लिहायचं? 3. हे आपण 3rd चॅप्टर मध्ये सुद्धा शिकलो होतो. गेल्या वर्षी आपलं फर्स्ट चॅप्टर होतं, त्या फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण हे शिकलेलो आहे. कळतंय सगळ्यांना? आता हे का 3च का लिहायचा, कसं लिहायचं? बघा, आता कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण स्क्वेअर करतो, फॉर एक्झाम्पल ए चा स्क्वेअर, तो आपण काय करतो? ए चा हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लिकेशन? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करतो. यस ऑर नो? बरोबर. सिमिलरली 2 चा जर स्क्वेअर केला तर आपण काय लिहितो? 2 मल्टिप्लाय बाय 2. 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3. 4 चा स्क्वेअर म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4. सिमिलरली जर √3 चा मी स्क्वेअर केला तर काय मिळेल रे मला? √3 मल्टिप्लाय बाय, करेक्ट. मग या √3 मल्टिप्लाय बाय √3 साठी मी असं लिहू शकतो का? √3 चा स्क्वेअर लिहू शकतो. √3 चा स्क्वेअर म्हणजेच काय? √3 चं हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लिकेशन? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. आता या ठिकाणी काय होतंय बघा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. काय मिळालं तुम्हाला आन्सर? म्हणून मी काय सांगितलं होतं, √3 इंटू √3 मिळालं तर आन्सर काय लिहिणार तुम्ही? 3 लिहिणार. समजा √5 मल्टिप्लाय बाय √5 आलं तर काय लिहिणार तुम्ही आन्सर? 5. व्हेरी गुड. √7 इंटू √7 आलं तर काय लिहिणार तुम्ही? 7. कळतंय तुम्हाला हे? ओके. सो सिमिलरली आणखी एक गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल असं आलं 2√7 मल्टिप्लाय बाय √7. आता काय करणार? आता काय करणार? जे कंप्लीट नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, नंतर रूट कडे जा. आता इथे 2 आहे, इथे काहीच नाहीये, याचा अर्थ इथे 1 आहे. मग 2 1 जा काय होईल? 2. आणि हा √7 आणि √7 चं काय होईल? आणि मग 27 लिहू का? 27 लिहू का? 27 लिहू का आन्सर? नाही, 2 मल्टिप्लाय बाय 7. बघा, हा 2 1 जा 2, हे मल्टिप्लाय बाय साइन, आणि √7 इंटू √7 चा आन्सर काय आलाय? तो आन्सर काय येईल? 7 2 जा 40. ओके. आणखी एक क्वेश्चन घेऊन बघू आपण आणि मग पुढे जाऊया. समजा असं असेल 3 टाइम्स √7 मल्टिप्लाय बाय 2 टाइम्स √7. काय करणार याचं? नंबरचं मल्टिप्लिकेशन. 3 2 जा मल्टिप्लाय बाय √7 इंटू √7, 6 7 जा, बरोबर 42. सो फायनल आन्सर काय आलं तुमचं? राहील लक्षात. हे का घेतलं? कारण आता आपल्याला तिकडे त्या प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे. ओके, चला मग जाऊया. लेट अस सॉल्व इट. चला मग आता इथे लिहूया डिटर्मिनंट बी. डिटर्मिनंट बी इज इक्वल टू काय? पहिले सगळ्यात पहिले कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार? या दोघांचं. 2√3 मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स √3 ब्रॅकेट करणार कंप्लीट, मायनस साइन, सेकंड ब्रॅकेट, यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 9 मल्टिप्लाय बाय 2. ओके. सो इथे काय होईल? 2 3 जा मल्टिप्लाय बाय √3 इंटू √3, 3 लिहिणार, ब्रॅकेट कंप्लीट, हा मायनस 9 2 जा
18 6 3 जा 18 हा मायनस हा 18 मधून 18 गेले किती उरले 0. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली बी इज इक्वल टू. आता बघा समजलंय तुम्हाला हे सगळं, याच्यामध्ये काही शंका आहे मग ओके. बर आता एव्हरी टाइम असं सॉल्व्ह केलं तरी पण चालणार आहे. जे कोणी हुशार असतील ज्यांना असं वाटतं की सर आम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करू, सो तुमची इच्छा. फॉर एक्झाम्पल बघा ए डिटर्मिनंट मी या ठिकाणी असं दिला 3 4 5 आणि 6 असा डिटर्मिनंट दिला. आता ऍक्च्युअल आपली मेथड काय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 मल्टिप्लाय बाय 6 मायनस लिहा, परत ब्रॅकेट लिहा. 4 मल्टिप्लाय बाय 5 लिहा बरोबर. 3 6 जा किती झाले 18 मायनस 4 5 जा किती झाले 20. 20 मधनं 18 गेले किती उरले 2. मोठी संख्या 20 तिचं साइन मायनस. ए ची व्हॅल्यू तुम्ही ह्या पद्धतीने फाइंड आउट केली. आता काही जण काय म्हणतील सर आम्ही हुशार आहोत, आम्हाला काही एवढं करण्याची गरज नाहीये, आम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे 3 4 5 आणि 6. म्हणजे हुशार आहेत त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालेल. 3 6 जा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 6 जा 18 मायनस साइन द्यायचं. 4 5 जा 20 आणि आन्सर आलं तुमचं -2. काय होतंय फक्त तुम्ही एक स्टेप इथे मिस करतायत. ही स्टेप काय करतायत तुम्ही मिस करतायत आणि इथून परत तुम्हाला आन्सर ऍज इट इज लिहायचंय. बट हा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा. एक स्टेप लिहायला किती वेळ लागतो, एक स्टेप लिहायला वेळ किती लागतो. बट ह्याने काय होतं आता इथे या ठिकाणी जसं मायनस मायनस काय झालं, आता तुम्ही जर हीच स्टेप मायनस केली तर काय होईल, उत्तर चुकेल, उत्तर डेफिनेटली चुकेल. आणि म्हणून काय सांगतो की कोणतीही स्टेप मिस करू नका. यू हॅव होल टाइम इन द वर्ल्ड. 2 hours is more than sufficient to solve a 40 marks paper. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या 40 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. तो घाई करायची नाही, एक स्टेपने काही होत नाही, पण आपला मार्क जाता कामा नाही. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलं असेल. ओके आता आपल्याला बघायचंय क्रॅमर्स रूल. काय बघायचंय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताना आपल्याला कशाची गरज असते, डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची गरज असते. कोणाची, डिटर्मिनंट. क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताना आपल्याला काय लागणार आहे तर डिटर्मिनंट लागणार आहे आणि डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता बघा जेव्हाही आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू सॉल्व्ह करायची किंवा फाइंड आउट करायची, जर मी तुम्हाला एकच इक्वेशन दिलं, असं इक्वेशन दिलं 3x + 2y = 8 आणि तुम्हाला मी सांगितलं की x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करून द्या, तर तुम्ही काढून देऊ शकाल, मला काढून देऊ शकाल. हाऊ, कसं काढणार. इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x and y if there is only one simultaneous equation is given to you. ओनली वन इक्वेशन जर दिलेलं असेल तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येणार नाही, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढता येणार नाही, काढूच शकत नाहीत तुम्ही. हा जर असं तुम्हाला आता एक इक्वेशन दिलं काय की 4x - 2y = 6 आणि आता सांगितलं की आता फाइंड आउट करा, तर करता येईल. येस, तुम्ही लगेच काय कराल सर आम्ही ऍडिशन करतो. 2y एलिमिनेट करून टाकला. 3 + 4 किती झाला 7x. 6 2 12 आणि 1 13. हा 7 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय झाला डिवायडेड बाय 7. सो x ची व्हॅल्यू आली 13/7 आणि ही व्हॅल्यू तुम्ही आता एका इक्वेशन मध्ये टाका. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y. येस ऑर नो. हा बट जर तुम्हाला एकच इक्वेशन दिलं आणि आता सांगितलं की आता सॉल्व्ह करा रे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा, तर काढू शकाल तुम्ही. नो. सो इट इज क्वाइट डिफिकल्ट. मग तुम्हाला काहीतरी इमॅजिन करावं लागेल. हा इफ x = 1, मग x ची व्हॅल्यू 1 टाकली, जसं आपण कुठे सॉल्व्ह केलं होतं ग्राफिकल मेथड मध्ये. ओके असो. सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक जनरल इक्वेशन सांगितलं होतं, आठवतं का. जनरल इक्वेशन, त्यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म आपण म्हटलं होतं, आठवतंय का.
standard form of linear equation in two variable, and that is nothing but the ax plus by plus c is equal to 0 असं म्हटलं होतं. आठवतं का? आठवतंय ना सगळ्यांना? एव्हरीवन? येस. आता याच लिनियर इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बट बाय युजिंग क्रॅमर्स रूल. एकदम सोपं आहे. क्रॅमर्स रूल काही डिफिकल्ट नाहीये, खूप सोपं आहे. तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतील. फक्त तुम्हाला किती फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे? 5 फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे. त्याही पाठ करण्याची तुम्हाला गरज नाही. ओके, त्या सुद्धा तुम्हाला पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, चला आपण पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन कन्सिडर करू. ax प्लस by इज इक्वल टू सी. तुम्ही प्लस सी म्हणा काय आणि इक्वल टू सी म्हणा काय, काय फरक पडतोय का? उदाहरणार्थ बघा, इथे हा जर मायनस सी असेल इज इक्वल टू 0, हा मायनस सी इकडे येऊन काय होईल रे? प्लस सी. याला म्हणा इक्वेशन नंबर 1, आणि हे फर्स्ट इक्वेशन आहे म्हणून याला आपण नाव देऊया a1 b1 आणि c1. a1 b1 आणि c1. कारण बघा, कोणतंही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो 2x मायनस 3x मायनस 2y इज इक्वल टू 8 असं घेतलं होतं, आणि 4x प्लस 2y इज इक्वल टू 7 असं काहीतरी घेतलं होतं. बघा, इथे x x सेम असतो, y y सेम असतो, पण तुमचा व्हेरिएबल चेंज होतो ना, सॉरी कॉन्स्टंट चेंज होतो ना, कोएफिशियंट चेंज होतो ना. मग तसंच आहे, हा एक्स वाय कॉन्स्टंट राहणार आहे. फक्त तुमचा हा a1 b1 आणि c1. a1 b1 c1 काय आहेत? a1 b1 c1 काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. सगळ्यात पहिले शिकलो ना आपण, काय शिकलो होतो? बघा, आपण ह्या गोष्टी शिकलो होतो. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज नथिंग बट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन असं शिकलो होतो. याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं, वेअर एक्स कॉमा वाय हे काय आहेत रे? व्हेरिएबल्स आहेत. काय आहेत? त्याच्यानंतर आपण असं बघितलं होतं, हा ए बी अँड सी हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. पण कोणते कॉन्स्टंट आहेत? हे रियल नंबर्स आहेत. कोणते नंबर्स आहेत? दॅट्स इट. काय त्याच्यामध्ये एवढं काही वेगळं नाहीये. आपण पहिलं लिनियर इक्वेशन घेतलं. नाउ वी आर गोइंग टू सी द सेकंड लिनियर इक्वेशन. त्याला आपण म्हणूया a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ओके, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता क्रॅमर दादांनी, सायंटिस्टचं नाव आहे क्रॅमर, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्या क्रॅमर नावाच्या सायंटिस्टने ही मेथड शोधून काढली टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी एक मेथड फाइंड आउट केली, आणि म्हणून त्यांनी फाइंड आउट केली म्हणून त्यांचं नाव दिलं या मेथडला क्रॅमर रूल. काय नाव दिलं? समजलंय सगळ्यांना? आता या ठिकाणी तुम्हाला डिटर्मिनंट्स पहिले फाइंड आउट करायचे. सगळ्यात पहिले फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट, त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ एक्स, आणि त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ वाय. या 3 गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? डिटर्मिनंट, डिटर्मिनंट ऑफ एक्स आणि डिटर्मिनंट ऑफ. ओके, सो ह्या फाइंड आउट करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले आपण कोइफिशियंट ऑफ एक्स लिहूया. कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोइफिशियंट काय रे? a1 आहे, आणि काय आहे? a2. बरोबर, a1 या एक्सचा कोइफिशियंट काय? a2. त्याच्यानंतर लिहूया आपण कोइफिशियंट ऑफ वाय. कोइफिशियंट ऑफ वाय, वायचा कोइफिशियंट काय? b1 b2, b1 b2, आणि सगळ्यात शेवटी लिहायचंय तुम्हाला कॉन्स्टंट. काय लिहायचंय? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आहेत? c1 c2. एक सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट, ज्याही वेळेस आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचा आहे त्यावेळेस कॉन्स्टंट हा इक्वल टू च्या राईट हँड साइडलाच पाहिजे. कुठे पाहिजे? राईट हँड साइडलाच पाहिजे. तो जर लेफ्ट हँड साइडला असेल देन शिफ्ट इट टू द राईट हँड साइड. जर तुम्ही राईट हँड साइडला त्याला शिफ्ट केला नाही तर तुमचं आन्सर चुकलं. क्रॅमर दादा काय म्हणतात? क्रॅमर दादा म्हणतात की कॉन्स्टंट इक्वल टू च्या राईट हँड साइडलाच पाहिजे मला. समजलं? याच्यानंतर तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. डिटर्मिनंट सोपं आहे. डिटर्मिनंट तुम्ही कसं फाइंड आउट करणार? आता हे त्यांनी सॉल्व्ह केलेले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहे, आपल्याला ते सॉल्व्ह करण्याची गरज
नाही, त्याचं प्रूफ परीक्षेमध्ये येत नाही, आपल्याला आन्सरशी मतलब. ओके चला, मग आता या ठिकाणी डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करणार आहे? सो डिटर्मिनंट फाइंड आउट करणार A1 A2 B1 B2. सिंपली लिहिणार A1 A2 B1 B2. या पद्धतीने तुम्ही काय फाइंड आउट करणार? डिटर्मिनंट. ओके, काय फाइंड आउट करणार? त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं डिटर्मिनंट ऑफ एक्स. काय फाइंड आउट करायचं असतं? आता एक्स आहे तर एक्स ची व्हॅल्यू झाकून टाका, एक्स ला झाकून टाका. काय राहिलं? B1 B2 C1 C2. काय राहिलं? बट असं नाही लिहायचं, एक्स थोडासा उलटा आहे, एक्स थोडासा उलटा आहे असं समजायचं. आणि सुरुवात कोणापासून करायची? C1 C2 C1 C2 B1. समजलं का? C1 C2 B1. ओके, डिटर्मिनंट ऑफ एक्स काढताना एक्स ची व्हॅल्यू झाका, B1 B2 C1 C2 लिहा. अंडरस्टूड एव्हरीवन? आता काय काढायचं आपल्याला? डिटर्मिनंट ऑफ वाय. काय काढायचं आहे? वाय ला झाका कोण राहिलं? A1 A2 C1. येस, हे सिंपली जसं आहे तसंच लिहायचं. A1 A2 C1 A1 A2 C1. समजलं? या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज तर तुम्हाला काढता येतील ज्या आपण आता काढल्या होत्या, डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू. येस ऑर नो? आता या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट, बघ आपण क्वेश्चन पण घेणार आहोत, त्या क्वेश्चन मध्ये ते तुम्हाला क्लिअर होईल. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? सर मोटो काय आपला? पूर्ण चॅप्टरचा मोटो काय? टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. कोणाच्या व्हॅल्यूज काढायच्यात? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्यात. मग एक्स कसा काढणार? एक्स मध्ये कोण कामात येईल रे? मग dx डिवायडेड बाय करायचं आणि काय लिहायचं? डी. कळलं काय केलं? dx ची जी व्हॅल्यू आली आहे ती डिवायडेड बाय डी ची जी व्हॅल्यू आली आहे ती, यांचं डिव्हिजन करायचं. आणि इकडे काय करणार? y ची व्हॅल्यू कशी काढणार? dy अपॉन डी. y ची व्हॅल्यू काढताना कोण घेणार? डिटर्मिनंट ऑफ y डिवायडेड बाय डिटर्मिनंट. समजलं? कदाचित अजूनही समजलं नसेल, बट जेव्हा आपण एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा मात्र हे तुमच्या परफेक्ट क्लिअरली लक्षात येईल. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? चला मग हे पटकन लिहून घ्या. लिहा पटकन. ओके, नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स द प्रॅक्टिस सेट 1.3. 1.3 आपण सॉल्व्ह करूया. काय दिले बघा 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स. फिल इन द ब्लँक्स करायचं. ऍक्टिव्हिटीसाठी 1 मार्क साठी हा क्वेश्चन येईल. क्वेश्चन नंबर 1 मधला बी. क्वेश्चन नंबर 1A मध्ये काय येतं? MCQ क्वेश्चन्स असतात. आणि क्वेश्चन नंबर 1 मधला बी. बी मध्ये काय करायचंय की 4 क्वेश्चन्स तुम्हाला 5 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, त्यामध्ये तो या 1B मध्ये हा प्रश्न विचारणार. चला फर्स्ट ऑफ ऑल हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे हे तर लक्षात आलं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 चं मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर होईल? 5. आणि या 2 चं मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर होईल? 4. तर इथं 4 दिलाय म्हणजे इथं काय लिहिणार? 3 5 जा 15. ओके, मायनस मायनस 2 4 जा 8. 15 मधनं 8 गेले. व्हेरी गुड. 7 इज युअर फायनल आन्सर. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व्ह दिस डिटर्मिनंट. हे डिटर्मिनंट आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. ओके, चला हा सॉल्व्ह करूया. इथे इक्वल टू चं साइन द्या. पहिले सगळ्यात पहिले कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार? यांचं. -1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस साइन अगेन ब्रॅकेट 7 मल्टिप्लाय बाय. ओके, चला सॉल्व्ह करा. 4 1 जा, हा मायनस साइन द्या, हा मायनस 7 2 जा. आता काय करणार? मायनस मायनस प्लस, बट आन्सरला काय देणार? 14. 14 प्लस 4 किती झाले? 18. बट आन्सरला काय देणार? मायनस साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ युअर डिटर्मिनंट. ओके, इथे हवं तर असं लिहून घ्या, काही लिहायची गरज नाही. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन.
इक्वल टूचं साईन द्या, यांचं मल्टिप्लिकेशन करा. इन ब्रॅकेट फर्स्ट 5 मल्टिप्लाय बाय 0 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 मल्टिप्लाय बाय मायनस 7. 5 0 जा, हा मायनस आणि हा मायनस काय झाला, 3 7 जा, मग 21 प्लस 0 किती झाले, 21च. ओके, इथे मल्टिप्लिकेशन होतं, 5 0 चा 0 होतं. ऍडिशन मध्ये 0 होत नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये कोणत्याही नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 आन्सर येतं, पण ऍडिशन मध्ये 0 येत नाही. इथे काय, इफ सपोज यू हॅव 21 ऍपल्स आणि मी तुम्हाला 0 ऍपल ऍड केले, किती ऍपल राहिले, 21च राहिले. ओके, आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, याला IMP करा. असे क्वेश्चन बोर्डाला आवडतात आणि असे प्रश्न विचारले जातात. सोपे सोपे नाही देत, त्याच्याऐवजी हे देतात. चला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. काय येईल, 7 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 2. एका ब्रॅकेटमध्ये मायनस साईन द्या. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 2. असे पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते. बघा, मी काय सांगितलं होतं, जर ऍडिशन असेल तर तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करावा लागला असता, पण इथे ऍडिशन नाहीये, इथे काय मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. ओके, तो करा मल्टिप्लिकेशन. 7 1 जा, डिवायडेड बाय 3 2 जा, मायनस इथे कट होते बघा, हा 3 कॅन्सल. काय राहिलं, 5 डिवायडेड बाय 2. आता इथे मायनस साईन आहे, मग आता डिनॉमिनेटर काय करावे लागतील, सेम. डिनॉमिनेटर सेम करण्याची एक पद्धत, इथे 2 आहे, इथे 6 करता येईल तुम्हाला. येस, कसं, 2 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 मिळेल मला. असं करा, आयदरली क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी पण चालणार आहे. चला मग क्रॉस मल्टिप्लाय करू. 7 2 जा, मायनस मायनस साईन, 6 5 जा 30 डिवायडेड बाय 6 2 जा, 6 2 जा 12. करेक्ट. सो 30 मधनं 14 गेले, किती उरले, 16. 30 इज बिगर नंबर, मायनस साईन द्या, डिवायडेड बाय 12. आता या दोघांना कशाने भाग जातोय, 4 ने भाग जातोय. 4 ने भाग देऊन टाका. 4च्या टेबल मध्ये येतात, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा, आन्सर काय आलं, -4 अपॉन 3. दिस इज युअर फायनल आन्सर. आलं लक्षामध्ये, येस ऑर नो, काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, काही क्वेरी आहे, जायचं पुढे. येस. ओके, डिटर्मिनंट मेथड आपण ऑलरेडी बघितली आहे, क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. क्रॅमर्स रूलचं सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट हिंट काय लक्षात ठेवणार, हिंट, कॉन्स्टंट कुठे असला पाहिजे, कॉन्स्टंट कुठे असला पाहिजे, इक्वल टू च्या राईट हँड साइडला कुठे असला पाहिजे, म्हणजे इक्वेशन कसं पाहिजे, ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, राहील लक्षामध्ये. तसं आहे का, पहिले इक्वेशन बघा, गिवन इक्वेशन लिहा, काय 3x मायनस 4y इज इक्वल टू 10, याला म्हणा इक्वेशन नंबर. दुसरं इक्वेशन काय, 4x प्लस 3y इज इक्वल टू 5, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, मग आता इथे एक लाईन तुम्हाला लिहायची आहे, काय, कम्पेअर अबोव इक्वेशन विथ ax प्लस by इज इक्वल टू c. याला म्हणा a1 b1 c1, a2 b2 c2. मग तुम्हाला इथे लिहायचंय देअरफॉर a1 a2, याच पद्धतीने लिहायचंय b1 b2 आणि c1. ठीक आहे, एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण a1 म्हणतो किंवा a म्हणतो. सो a1 काय येईल 3, b1 काय येईल 4, सॉरी a1 काय येईल 3, a2 काय येईल 4. आता b1 y चा कोइफिशियंट कोण आहे, 4 नाहीये, -4 आहे. काय आहे, आणि y चा कोइफिशियंट काय आहे 3. इकडे काय कोइफिशियंट कॉन्स्टंट काय 10 आणि 5. सो इथे लिहिला 10, इथे लिहिला 5. हे कोणाला कळलं नाही त्याने मला विचारा.
परत एकदा सांगतो मी काय काय केलंय आपण पहिलं इक्वेशन लिहिलं त्याला 1 म्हटलं, दुसरं इक्वेशन लिहिलं त्याला 2 म्हटलं. एक्सचा कोएफिशियंट आहे त्याला ए म्हणतो आपण, सो हा झाला A1 A2 B1 B2 C1 C2, फक्त तेवढं लिहिलं. करेक्ट? याच्यात काही शंका आहे? याच्यात काही प्रॉब्लेम आहे? A1 A2 B1 B2 C1 C2 मध्ये काही शंका आहे कोणाला? एव्हरीवन ओके. चला आता यूज करायचं आहे आपल्याला क्रॅमर रूल. ओके, सो इथे लिहूया बाय युझिंग नाउ बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर रूलने सगळ्यात पहिले काय काढायचं असं आपल्याला? क्रॅमर रूलने 5 गोष्टी काढायच्या. पहिले काढायचं डिटर्मिनंट, त्याच्यानंतर काढायचा असतो डिटर्मिनंट ऑफ एक्स, डिटर्मिनंट ऑफ वाय, नंतर एक्सची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? dx अपॉन डी, आणि y ची व्हॅल्यू काढतो आपण dy अपॉन डी ह्या फॉर्म्युल्याने. चला मग डिटर्मिनंट कसा काढायचा? डिटर्मिनंट कसा काढायचा असतो? A1 A2 B1 B2 लिहायचा. आठवतंय का तुम्हाला? लुक एट हियर, डिटर्मिनंट कसा काढतो? A1 A2 B1 B2. ओके, सो सिम्पली तसंच काढायचंय. या पहिल्या 2 व्हॅल्यू लिहा, मग इथे 3 हवं तर फॉर्म्युला लिहा A1 A2 B1 B2. ठीक आहे, A1 काय तुमचा 3 4, B1 B2 काय -4 and 3. हा डिटर्मिनंट सॉल्व करता येईल. यांचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता प्रत्येक ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? -4 मल्टिप्लाय बाय 4. 3 3 जा काय झालं? हा मायनस आणि हा मायनस काय झाला? 4 4 जा काय झालं? 16 आणि 4 किती झालं? सॉरी 16 आणि 9 किती झालं? ही कोणाची व्हॅल्यू आली रे? डिटर्मिनंटची व्हॅल्यू. याला मस्तपैकी बॉक्स करून टाक. डी काढलं. आता काय काढायचंय? dx चा फॉर्म्युला लिहा. मग आता फॉर्म्युले पाठ करत नाही बसायचे, मी आयडिया सांगितली. डिटर्मिनंट कसं काढणार? A1 A2 B1 B2, संपलं. आता काय काढायचंय? डिटर्मिनंट ऑफ एक्स. एक्सचे कोएफिशियंट कोण आहेत रे? A1 A2 एक्सचे कोएफिशियंट आहेत, यांना झाका. काय उरलं? B1 B2 C1 C2. पण आपण असं लिहिणार का? एक्सचं उलट लिहिणार. आपण काय लिहिणार? C1 C2 B1 B2. काय लिहिणार? चला मग त्याच्या व्हॅल्यूज पुट करा. C1 काय? C1 C2 10 आणि 5. B1 B2 काय? -4 and 3. चला सॉल्व करा. हे सगळ्यात पहिले हे मल्टिप्लिकेशन करा. ब्रॅकेटमध्ये 10 मल्टिप्लाय बाय 3 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल? -4 मल्टिप्लाय बाय 5. सो 10 3 जा मायनस मायनस 4 5 जा 20 आणि 30 किती झाले? 50. इथे काय आलं? ही काय आली व्हॅल्यू? डी ऑफ एक्स, डिटर्मिनंट ऑफ एक्स. चला डिटर्मिनंट ऑफ एक्स नंतर काय फाइंड आउट करायचं आपल्याला? व्हेरी गुड, डिटर्मिनंट ऑफ वाय. बघा डिटर्मिनंट झाला, डिटर्मिनंट ऑफ एक्स झाला. आता डिटर्मिनंट ऑफ वाय काढूया. डिटर्मिनंट ऑफ वाय काढताना वायच्या व्हॅल्यू झाका 4 आणि -3, म्हणजे B1 B2 झाकलं. काय उरलं रे? A1 A2 C1 C2. लिहा. मग फॉर्म्युला ऍक्च्युअली लिहायची गरज पण नाहीये. A1 A2 C1, पण ते पाठ व्हायला पाहिजे तोपर्यंत लिहून घेऊया. चला A1 ची व्हॅल्यू काय? 3 4 10 5. 3 4 10 5. चला यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 4. सॉल्व करा. 3 5 जा सॉरी 5 3 जा मायनस 10 4 जा 40 मधनं 15 गेले. किती उरले? 25. मोठी संख्या कोण? 40. तिचं साइन काय? साइन द्यायला मात्र विसरायचं नाही. गॉट इट? चला आता सगळ्या व्हॅल्यूज निघालेल्या आहेत आपल्या डी निघालाय, dx निघालाय, dy निघालाय. आता कोण राहिलं? फक्त x आणि y. ओके, चला सो लेट अस फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आता x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो द फॉर्म्युला ऑफ x. x इज इक्वल टू व्हॉट? dx अपॉन. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? वेर इज dx? dx ची व्हॅल्यू काय? 50 डिवायडेड बाय d किती आहे? 25. सो काय होईल रे?
बघा 25 1 जा 25, 25 2 जा 50. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली 2. गॉट इट. सिमिलरली x ची व्हॅल्यू मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू काढणार? y चा फॉर्म्युला काय? dy अपॉन, सो dy ची व्हॅल्यू किती आली आहे? -25 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आली आहे? 25. 25 25 1 जा कॅन्सल. y ची व्हॅल्यू काय आली? व्हेरी गुड, शाबाश. y इज इक्वल टू व्हॉट? -1. आणि फायनल आन्सर लिहायला मात्र विसरू नका. काय लिहिणार? द सोल्युशन इज, देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली आहे आणि y ची व्हॅल्यू -1. दॅट्स इट. इझी मेथड आहे. इझी मेथड आहे ऍज कम्पेअर टू इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड पेक्षा ही मेथड सोपी आहे. बट जेवढं असतं सोपं तेवढं ते किचकट असतं. म्हणजे मार्क्स घालवण्याचे चान्सेस पण याच ठिकाणी जास्त आहेत. का? या मायनस मायनस प्लस प्लस मध्ये गडबड होते आणि आपला आन्सर चुकतो. समजलं सगळ्यांना? ओके, चला फटाफट हे क्वेश्चन्स लिहून घ्या. राईट इट फास्ट. लिहून झालं असेल तर आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बघा काय दिलेले आहे गिवन मध्ये. किती आहे? 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिले. मी काय सांगितलं होतं? एक हिंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? जे इक्वेशन आहे हे कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? ax प्लस by इज इक्वल टू c. हा कॉन्स्टंट राईट हँड साइडच्या कुठे पाहिजे? सॉरी, कॉन्स्टंट कुठे पाहिजे? इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाहिजे. हे मात्र तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता काय करावं लागेल मग? हा -4 तिकडे शिफ्ट करा. हा -4 आहे तर तिकडे जाताना काय होईल? +4. देअरफॉर वी गेट 4x प्लस 3y इज इक्वल टू +4. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके, आता सेकंड इक्वेशन काय दिले बघा. 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. ओके, x तर लेफ्ट हँड साइडला आहे, y आहे का लेफ्ट हँड साइडला? बघा x आणि y कुठे पाहिजे? लेफ्ट हँड साइडला. आणि कॉन्स्टंट टर्म कुठे पाहिजे? राईट हँड साइडला. सो हा 5y इकडे मायनस आहे, इकडे येताना काय होईल? देअरफॉर 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. या इक्वेशनला म्हणा 2. ओके, इक्वेशन नंबर 2. आता काय करणार आपण? याला कम्पेअर. कंपेअरिंग अबोव इक्वेशन्स विथ कोणाशी कंपेअर करणार? ax प्लस by इज इक्वल टू c. देअरफॉर आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू मिळणार? a1 a2, आफ्टर दॅट b1 b2 आणि c1 c2 याच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार. बघा a1 a2 काय? 4 आणि 6. b1 b2 काय? 3 आणि 5. आणि c1 c2 काय? 4 आणि 8. ओके, याच्यावरनं आता कोणता रूल यूज करणार आपण? क्रॅमर्स रूल. सो इथे लिहिणार देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल काय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. डिटर्मिनंट कसा काढतो आपण? a1 a2 b1, a1 a2 b1. चला व्हॅल्यूज पुट करा. a1 ची व्हॅल्यू 4, a2 ची व्हॅल्यू 6. 4 6 b1 b2 काय? 3 and 5. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. काय आन्सर येईल बघा? 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 6. 4 5 जा मायनस 3 6 जा 36. 3 6 जा 36. 3 6 जा 18. 20 मधनं 18 गेले, किती उरले? 2. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली? ओके, चला एक तर झालंय. आता चला आता काय फाइंड आउट करूया? dx. देअरफॉर dx x फॉर्म्युला काय येईल? x चा कोएफिशिएंट जाका b1 b2 c1 c2 असं न लिहिता काय लिहावं लागणार?
व्हेरी गुड. C1 C2 B1 B2. ओके, चला व्हॅल्यूज टाका. C1 C2 च्या व्हॅल्यू काय आहेत? C1 C2 4835 4835. चला करा मल्टिप्लिकेशन. 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 8 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 3 म्हणा, 3 मल्टिप्लाय बाय 8 म्हणा, काय फरक नाही पडत. 4 5 जा 8 3 जा. आता 24 मधनं 20 गेले, किती उरले? मोठी संख्या 24, तिचं साइन मायनस. देअरफॉर dx ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला? आता काय काढणार? आपण dy. देअरफॉर dy इज इक्वल टू y च्या कोएफिशियंटला जा का? y चा कोएफिशियंट काय आहे? आता काय उरलं? a1 a2 c1 c2. a1 a2. चला व्हॅल्यूज टाका a1 a2 च्या. a1 a2 4 6 4 8 4 6 4 8. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 6 मल्टिप्लाय बाय किंवा 4 मल्टिप्लाय बाय 6. 4 8 जा 32 मायनस 4 6 जा 24, किती उरले? 8. 32 मधनं 24 गेले, 8 मोठी संख्या 32, तिचं साइन प्लस देण्याची गरज. दिस इज द व्हॅल्यू ऑफ. ओके, आता dy सुद्धा आपल्याला माहिती पडलाय. काय झालंय? dy सुद्धा माहिती पडलाय. आता कोण काढणार आपण? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. वी नो x इज इक्वल टू व्हॉट? dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आली आहे? -4. d ची व्हॅल्यू किती आली आहे? 2. सो 2 1 जा 2 2 2 जा. x ची व्हॅल्यू किती आली मग? व्हेरी गुड. x ची व्हॅल्यू किती आली? नेक्स्ट आता काय काढणार आपण? y चा फॉर्म्युला काय? देअरफॉर dy. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? 8 आणि d ची व्हॅल्यू किती आली? 2. तो काय येईल आन्सर? 8 अपॉन 8 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 2 4 जा. देअरफॉर y इज इक्वल टू व्हॉट? 4. आणि नाउ राइट द फायनल आन्सर. काय फायनल आन्सर? द व्हेरी गुड. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू अपॉन 4, 4. व्हेरी गुड. ओके, काय डिफिकल्टी याच्यामध्ये आहे का? 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला जातो. कितीसाठी? 3 मार्क्स साठी. सो हा जमला पाहिजे. ठीक आहे. असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. केवढा प्रश्न विचारतात? फक्त dx ची व्हॅल्यू काढा, dy ची व्हॅल्यू काढा. बघा एक क्वेश्चन मी देतो तुम्हाला. असा प्रश्न परीक्षेमध्ये दिला जातो. काय? if dx is equal to 7, okay, d is equal to dx is equal to 21 and d is equal to 7, then find the value of x. हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, किती मार्कासाठी येतो? 1 मार्कसाठी. किती मार्कसाठी येतो हा क्वेश्चन? 1 मार्कसाठी. ओके, सो यू नो गिवन मध्ये लिहा. गिवन मध्ये काय लिहिणार आपण? dx ची व्हॅल्यू किती आहे? 21. d डिटर्मिनंट किती आहे? 7. टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? x फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो आपल्याला काय माहिती आहे? वी नो x इज इक्वल टू व्हॉट? dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती दिली आहे? d ची व्हॅल्यू किती आहे? 7 1 जा 7 7 3 जा. x ची व्हॅल्यू किती आली? बघा असे सोपे प्रश्न येतात परीक्षेमध्ये. आलं लक्षामध्ये? काय या क्वेश्चन मध्ये? आपण क्वेश्चन पेपर पण बघणार आहोत. हे पूर्ण चॅप्टर झालं का? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचं एक आपण हे घेणार आहोत की काय काय क्वेश्चन विचारलेले. मी ते तुम्हाला देईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? गिवन मध्ये घ्या. गिवन मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स काय दिलेत तुम्हाला? x प्लस 2y
इज इक्वल टू -1, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. चेक करा, ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहे का? ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहे का? इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला x आणि y आहे, राईट हँड साइडला कॉन्स्टंट आहे. एव्हरीवन, म्हणजे आपल्या फॉर्म नुसार आहे, काही चेंजेस करायची गरज आहे त्याच्यामध्ये? नो. सेकंड पण बघा, x आणि y लेफ्ट हँड साइडला आहे, कॉन्स्टंट राईट हँड साइडला आहे. सो लिहा -3y इज इक्वल टू 12, याला म्हणा 2. तुम्ही लिहिणार इथे काय? कंपेअरिंग अबोव इक्वेशन्स विथ, कोणाबरोबर कम्पेअर करणार? ax प्लस by इज इक्वल टू, याच्यावरनं आपल्याला काय मिळणार? a1 a2 b1 b2 आणि c1 c2. चला, a1 a2 काय? a1 च्या इथे काहीच नाहीये, म्हणजे काय रे? 0 लिहू नका, 1 आहे, काहीच नाही. याचा अर्थ काय? याचा कोएफिशियंट काय? 2. वायचा कोएफिशियंट काय? या वायचा कोएफिशियंट काय? व्हेरी गुड. c काय? c2 काय? 12. ओके. आता कोणता रूल वापरणार? ग्रामर रूल. ओके, बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे. पहिले कोणाची व्हॅल्यू काढणार? डिटर्मिनंटचा फॉर्म्युला काय? a1 a2 b1 a1 a2 b1 b2. चला, टाका व्हॅल्यूज टाका. ओके, b2 b2 झालं, b1 b2. चला, व्हॅल्यूज पुट करा. 1 2 2 1 2 2 -8. क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 मल्टिप्लाय बाय -3 -2 मल्टिप्लाय बाय -2 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके. 3 1 जा आणि हे मायनस साइन, हा मायनस साइन, 2 2 जा आणि -3 आणि -4 किती झाले? -7. ओके. कसं केलं हे? -7 मायनस मायनस प्लस, बट आन्सरला काय द्यायचं? व्हेरी गुड. ओके. चला, आता डी तर निघाला, आता काय करणार? dx चा फॉर्म्युला काय? मग डी ला झाका, उरलं काय? सॉरी, एक्स ला झाका, उरलं काय? b1 b2 c1. आता काय लिहिणार? उलट, c1 c2 b1. ओके, c1 ची व्हॅल्यू काढा. -1 12 -1 12. b1 b2 काय? 2 -3 2 -3. चला, यांचं मल्टिप्लिकेशन करा. -1 मल्टिप्लाय बाय -3. ओके. मायनस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 12 मल्टिप्लाय बाय 2. बरोबर आहे ना? येस. सो हे मल्टिप्लिकेशन करा. 3 1 जा, मायनस मायनस, इथे मल्टिप्लिकेशन आहे. जर असं राहिलं असतं -1 प्लस -3, तर आन्सर काय आलं असतं? -4. काय आलं असतं? मायनस मायनस प्लस, बट आन्सरला मायनस साइन. पण आता इथे काय आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं? 3 1 जा, मायनस मायनस प्लस साइन द्यायची गरज. समजलं? ओके. हा मायनस साइन. 12 2 जा, 24 मधनं 3 गेले, किती उरले? मोठी संख्या, तिचं साइन, आन्सरला द्या मायनस साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx. ओके. चला, नेक्स्ट. आता व्हॅल्यू कोणाची काढणार? dy चा फॉर्म्युला काय? आता पाठ झाला पाहिजे. y ला जाका, मग काय राहिलं? a1 a2 c1. बघा, पाठ करायची गरज आहे का? c1 c2. चला, व्हॅल्यूज पुट करा. पुट द व्हॅल्यू ऑफ a1 a2 काय? 1 2. बरोबर, 1 2 -1 12. चला, मल्टिप्लिकेशन करा.
1 मल्टीप्लाय बाय 12 मायनस -1 मल्टीप्लाय बाय 2. 12 1 जा, हा मायनस आणि हा मायनस, 2 1 जा, 12 आणि 2 कोणाची व्हॅल्यू आहे. आता एक्स आणि वाय काढता येईल. चलो, नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. Therefore, x is equal to what? Dx upon, what is the value of dx? Minus 21. Minus 21. What is the value of d? Minus 7. So हा मायनस मायनस काय झाला, कट झाला किंवा प्लस म्हणा त्याला. 7 1 जा 7, 7 3 जा, बरं असं लिहितो मी पहिले, -21 अपॉन -7. सो मायनस मायनस कट, काय राहिलं 21 अपॉन 7 किंवा मायनस मायनस प्लस. ओके, 7 1 जा 7, 7 3 जा, सो 3 अपॉन 1 म्हणजेच काय, x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू मिळाली. नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ y. ही काय करणार, dy अपॉन, इथं असं नका वापरू हा. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. मग 0 मार्क मिळतील, आन्सर येईल सेम बट 0 मार्क्स मिळतील का, कारण आपण इथं काय लिहिलंय, बाय क्रॅमर्स रूलने हे फॉर्म्युलीज यूज करायचे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? dy ची व्हॅल्यू किती आली आहे, 14 आणि d ची व्हॅल्यू काय, सो 7 1 जा 7, 7 2 जा, सो y ची व्हॅल्यू काय आली, -2 आली. हा मायनस साइन आहे इथे, आणि फायनल आन्सर लिहा. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू 3 -2. हा वर द्या, काय फरक नाही पडत. खाली दिलं काय, डिनॉमिनेटरला तर कधी मायनस साइन येत नाही, मग तो 7 चा मायनस वर द्या, खालचा वर द्या, काय फरक पडतो, सेमच आहे. ओके, आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, ठीक आहे, सॉल्व करता येईल तुम्हाला. हा होमवर्कला देऊ हा क्वेश्चन, चला सॉल्व करा हा होमवर्कला, कारण सेम आहे. ठीक आहे, हा पण येईल होमवर्कला, करता येईल तुम्हाला. येस, तो हे दोन्ही क्वेश्चन्स इझी आहे, तुम्ही होमवर्कला करा. मी उद्या होमवर्क चेक करेल तुमचा. ओके, आता हा थोडा वेगळा आहे, मी याला तुम्हाला शॉर्ट करून देतो आणि बाकी पुढचा तुम्ही सॉल्व करा ऍज इट इज. बघा, फर्स्ट गिवन काय, फर्स्ट इक्वेशन तुम्हाला 2x प्लस 3y इज इक्वल टू 2, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय बघा, x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. मी काय सांगितलं होतं तुम्हाला त्या दिवशी, की मला डिवायडेड बाय टर्म्स आवडत, मला आवडत नाही म्हणजे तुम्हाला पण आवडत, तो डिवायडेड बाय टर्म्स ठेवायचीच, मग मला ती उडवायची आहे. मी काय करू, व्हेरी गुड, मला डिवायडेड बाय 2 नाही पाहिजे, तर मी काय करणार, तिला उडवून टाकणार. डिवायडेड बाय 2 च्या अपोजिट काय, मल्टीप्लाय बाय 2. देअरफॉर मी काय करणार, मल्टीप्लाय अबोव इक्वेशन बाय 2. कशाने मल्टीप्लाय करू मी त्याला, 2 ने. सो मला काय मिळेल बघा, हे तुमचं ऍक्च्युअल इक्वेशन आहे का, ऍक्च्युअल इक्वेशन, याला काय करतो मी, मल्टीप्लाय बाय 2, मल्टीप्लाय बाय 2, मल्टीप्लाय बाय 2, पूर्ण इक्वेशनला मी काय केलं, 2 ने मल्टीप्लाय करून टाकलं. सो दॅट काय होईल, हा 2 विल गेट, हा 2 विल गेट, काय मिळालं, 2 इंटू एक्स, 2x मायनस y इज इक्वल टू 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता काय लिहिणार आपण, कम्पेअर अबोव इक्वेशन विथ ax प्लस by इज इक्वल टू c. देअरफॉर तुम्हाला व्हॅल्यूज कोणाच्या मिळतील, a1 a2 b1 b2 आणि ओके. चला मग a1 हे तुमचं इक्वेशन नंबर 1, a1 ची व्हॅल्यू काय 2, b1 ची पण व्हॅल्यू काय, त्याच्यानंतर b1 ची व्हॅल्यू काय
3. B2 ची व्हॅल्यू काय, काहीच नाही म्हणजे काय, व्हेरी गुड, -1. मायनस साईन विसरायचा. C1 काय, C2 काय, बघा कोणते इक्वेशन्स कन्सिडर केले मी, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर, हे दोन इक्वेशन्स कन्सिडर केले. हा, मधले कोणतेच इक्वेशन कन्सिडर करायचे नाही. हा, तुम्ही ही पण व्हॅल्यू घेऊ शकला असतात 1/2, बट दॅट बिकम मोर क्रिटिकल अँड मोर कॉम्प्लिकेटेड. सो ते कॉम्प्लिकेशन्स कडे आपल्याला जायचं नाही. दॅट्स वाय मी मल्टिप्लाय बाय 2 करून टाक. समजलं? येस ऑर नो? आता तुम्ही कोणाची व्हॅल्यू काढणार? व्हेरी गुड. आता कोणाची व्हॅल्यू काढणार तुम्ही? पहिले डिटर्मिनंटची. सो बाय युझिंग therefore by using Cramer's रूल. सो क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंटचं आता माहिती आहे तुम्हाला डिटर्मिनंट कसं काढतात, A1 A2 B1 B2. प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला लिहायची गरज आहे नाही. सो A1 A2 काय 2 2, B1 B2 काय 3 -1, 2 2 3 and -1. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय 3 मल्टिप्लाय बाय 2. सो 2 1 जा आणि हा मायनस साइन, हा मायनस साइन, 3 2 जा 6 आणि 2 किती झाले 8. मायनस मायनस काय प्लस, बट आन्सरला काय द्यायचं मायनस साइन. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली. ओके, डिटर्मिनंट नंतर काय काढायचं आपल्याला dx. x साठी x ला झाका, x ची व्हॅल्यू झाका, काय राहिलं B1 B2 C1. पण आपण काय लिहिणार C1 C2 B1 B2. C1 C2 काय 2 1, B1 B2 काय 3 -1. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1. सो 2 1 जा, हा मायनस साइन, हा मायनस साइन, 3 1 जा 3. सो काय आला आन्सर -5. काय आला आन्सर. ओके, सो dx ची व्हॅल्यू काय आली तुमची -5. नाऊ आता कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण. therefore dy इज इक्वल टू काय dy, y ची व्हॅल्यू झाका, काय उरलं A1 A2 C1 2 2 2 1 2 2 2 1. चला हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 1 जा मायनस 2 2 जा 4 मधनं 2 गेले, मोठी संख्या 4 तिचं साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy. ओके, आता कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आपण x अँड y ची. फायनल आपलं therefore x इज इक्वल टू व्हॉट dx अपॉन dx ची व्हॅल्यू किती आली आपली -5 आणि d ची व्हॅल्यू किती आली आहे -8. ओके, फर्स्ट ऑफ ऑल dx म्हणजे x ला आपण केलं 2 1 3 -1, 2 1 जा 2 मायनस 3 1 जा 3. ओके, हा मायनस मायनस साइन काय झाला. सो x इज इक्वल टू काय आलं 5/8. काही भाग जातोय का कशाला नाही. सो दिस इज युअर फायनल आन्सर. नाउ आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया y ची व्हॅल्यू काय dy अपॉन d. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy -2 आणि d ची व्हॅल्यू काय आली आहे -8. मायनस मायनस कॅन्सल 2/8. 2 1 जा 2 2 4 जा काय आन्सर 1/4. काय आला आता. हा असं असेल तर आन्सर येतं 4, बट आता काय 1/4 आहे. 1/4 आहे, समजलं का. हा, सो 4 इज नॉट आन्सर. therefore फायनल आन्सर लिहा. therefore the solution is x, y is equal to x ची व्हॅल्यू काय आली आहे आणि इकडे काय आली आहे 1/. समजलं का एव्हरीवन.
ओके, सो दिस इज द एंड ऑफ प्रॅक्टिस शीट. कळलं सगळ्यांना एव्हरीवन? ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.